या तालुक्याचे लोकप्रिय आमदार काशीनाथराव दाते विधिमंडळातील माझे सहकारी, आपले माजी खासदार सुजय विखे पाटील, दुसरे माझे विधिमंडळातील सहकारी संग्रामजी जगताप, अशोक सावंत, प्रशांत गायकवाड, कपिल पवार, विजय औटी, संध्या सोनोने, प्रितेश पानमन, राहुल पाटील शिंदे, विश्वनाथ कोरडे, दत्ता पानसरे, बाळासाहेब नाहटा, सर्व विशेषतः माझ्या महायुतीचे उपस्थित असणारे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, आज या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जो महायुती रोजगार मेळावा घेण्यात आलेला होता त्याच्यामध्ये सहभागी झालेले सगळे माझे तरुण तरुणी, लाडक्या बहिणी, तसंच माझे शेतकरी बांधव, पत्रकार मित्र आणि जमलेले माझ्या सहकारी मित्रांनो, मी सुरुवातीलाच महायुतीच्या वतीनं आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आणि विशेषतः माझ्या पारनेर तालुक्यातील किंवा आजूबाजूच्या पंचकृषीतून आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, युवक युवतींचं, बंधू भगिनींचं, तरुण मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला सगळ्यांना मी दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो। हे विजयादशमीचं पर्व आपल्यासाठी आनंद, उत्साह, तसंच दसरा, येणारी दिवाळी, येणारं नवीन वर्ष आपल्या जावं अशा प्रकारच्या देखील शुभेच्छा मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना करतो। आज माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं तसं राष्ट्रपिता आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती, खरं तर आपण सगळ्यांनी विशेषतः नवीन विचारधारेच्या मधनं चालणारे तरुण तरुणी जे आहेत त्यांनी या महापुरुषांचे आचार, विचार, आदर्श, कार्यशैली आजही आपल्यासाठी अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारची आहे आणि या महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं मी त्या दोघांना देखील करतो। आज या पारनेरच्या पवित्र भूमीमध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलोय। ही भूमी तसं बघितलं तर पराशर ऋषींची भूमी, सेनापती बागटांची भूमी, संत निरोबारायांची भूमी आणि त्याच्यामुळं त्या भूमीला एक आगळी वेगळी ओळख आहे, आगळं वेगळं महत्व आहे। देशाचं स्वातंत्र्य चळवळीचं इथं मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं। संत निरोबारायांच्या संजीवन समाधीमुळं या तुमच्या माझ्या पारनेर तालुक्याला आध्यात्मिक महत्व मोठ्या प्रमाणावर लाभलेलं आहे आणि पंढरपूरच्या निरोबारायांची मानाची पालखी देखील याच भूमीतनं जाते। त्यामुळे या प्रदेश एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसानी समृद्ध अशा प्रकारचा झालेला आहे। भौगोलिकदृष्ट्या तसं बघितलं तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका हा सर्वात मोठा तालुका आहे, परंतु पारनेर तालुक्याला 70% भाग आजही जिरायत आहे, 30% भाग हा बागायती आहे। येत्या काळामध्ये आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्यांच्याकडे जलसंपदा खातं आहे, राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मी राज्याचा अर्थमंत्री असेल, माझी सुजय असेल किंवा आमचा काशीनाथराव ताते असतील, विजय असेल, सगळ्यांना आग्रहाची सूचना राहील की तुम्ही या संदर्भामध्ये ज्या 4 तुमच्या उपसा सिंचन योजना आहेत किंवा या भागामध्ये पाणी आणण्याच्या दृष्टिकोनातनं जे काही करणं गरजेचं आहे, मग कुठली प्रकल्पाचं वडच, पिंपळगाव, जोगा, माणिकडोई, डिंबे, येडगाव याचं पाणी इथं आणण्याचा प्रयत्न काही भागामध्ये झालेला आहे, परंतु त्याचबरोबर माझ्या कुकडी प्रकल्पाबरोबर
मांडव ओहोळ धरण, मुळा धरणाचं बॅकवॉटर या तालुक्यातील महत्वाचं जलस्रोत आहे आणि आपल्याला जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी या उपलब्ध करून दिल्याशिवाय आपल्याकडं माझ्या शेतकऱ्याच्या बळीराजाच्या शिवारामध्ये अधिकचं पाणी आणून दिल्याशिवाय खऱ्या अर्थाने तिथं सोनं पिकू शकत नाही, काळ्याची सेवा तुम्ही लोक करू शकत नाही। पावसावर अवलंबून राहून काय आपली सगळ्यांची अवस्था होते हे उभ्या महाराष्ट्राने जे आवर्षण प्रवण तालुके त्याच्यामध्ये गेले अनेक वर्ष सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण काही वर्षापूर्वी काळू प्रकल्प या भागातला पूर्ण केला। भांडगाव तलाव उभारून अनेक हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं काम केलं। आता पुढच्या टप्प्यामध्ये काशीनाथराव दात्यांनी उल्लेख केला 4 मोठ्या प्रकल्पाला चालना देण्याच्या बद्दल आणि म्हणून आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र हे तुमचे पालकमंत्री पण आहेत आणि जलसंपदा मंत्री पण आहेत, त्याबाबतचा प्रस्ताव ते तयार करण्यात आलेला आहे। महायुतीचं आमचं सरकार या प्रस्तावाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे। विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मी आपल्याला सगळ्यांना खात्री देतो, पारनेर तालुक्याच्या सिंचन योजनेच्या करता मी अर्थमंत्री या नात्याने निधीची कमतरता भासू देणार नाही। राज्यातल्या अनेक भागामध्ये गेल्या काही दिवसामध्ये पाऊस पडतो। जुनी लोक सांगतात की अजित पवार गेल्या जसं आम्हाला कळतंय तसं कधी आम्ही एवढा पाऊस पडलेला आणि मग तिकडं गोदावरी असेल, सिंदफणा असेल, मांजरा असेल, तेरणा असेल, सीना असेल, भीमा असेल, या कुकडी असेल, या नद्यांना एवढं पाणी वाहिलेलं आम्ही कधी बघितलं नाही। अक्षरशः पारनेरकरांनो 2-2 वेळेला उजनी धरण भरेल असं पाणी आपल्याला सोडून द्यावं लागलं। एक वेळेस उजनी धरण भरलं, परंतु अजून एकदा भरलं असतं आपली उजनी धरणाची उपयुक्त पाणी साठा 50-52 TMCचा आहे। एवढं पाणी हे आपल्याला सोडावं लागलं। तेच पाणी सीना गोळेगावचं तेच झालं, माझ्या मांजराचं, तेरणाचं, तिकडे जायपाडीचं तेच झालं। म्हणजे निसर्गाने जर अवकृपा दाखवल्यानंतर काय निसर्ग करू शकतो, दुष्काळ पडल्यानंतर देखील काय परिस्थिती होती त्याची किंमत आपण मोजलेली आहे। त्याच्यात आपण पुन्हा आपल्या बळीराजाला उभं करण्याचं काम केलेलं आहे, परंतु अतिवृष्टी झाली, घरं दारं जमीन जुळला। आता येताना प्रोटोकॉल प्रमाणे तहसीलदारने माझं स्वागत केलं, त्यांनाही मी विचारलं की पंचनामे झालेत का, काय परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व पंचनामे तो लवकरात लवकर करा। काहींची माझ्या शेतकऱ्यांची घरदारं पडलेली आहेत, काही शेतमजुरांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना आम्ही तातडीची मदत म्हणून ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलंय तिथं 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू आम्ही द्यायचं ठरवलेलं आहे, ते देतोय। त्याच्यामध्ये 5 ते 10 हजार रुपये मदत तातडीची देतोय आणि मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अजित पवार आपल्याला 2 दिवसामध्ये कॅबिनेटला आम्ही काही साधारण मंत्रिमंडळाला विश्वासामध्ये घेऊन काय काय गोष्टी केल्या पाहिजे, आम्ही केंद्राची मदत आणण्याचा प्रयत्न करतोय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री पत्र देऊन आलेले। आता उद्याच्या 5 तारखेला प्रवरानगरला एका महत्वाच्या उद्घाटनाच्या करता गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेब येत आहेत। 4 तारखेला उशिरा मुक्कामाला ते शिर्डीच्या परिसरामध्ये येत आहेत, त्याही वेळेस आम्ही त्यांचं स्वागत करणार आहे। माझी त्यांनाही सांगितलंय। आता त्याच्यानंतर पुन्हा पाऊस पडला, अजूनही हवामान कळतं की 4-5 तारखेला देखील महाराष्ट्रात काही ठिकाणी रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट शक्यता आहे। आपण पण सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीनं प्रशासनाला आम्ही अलर्ट ठेवायचे। मित्रांनो, खूप ठिकाणी पूल वाहून गेले, खूप ठिकाणी साखर वाहून गेले, पुलाच्या दोन्ही बाजूचे भराव वाहून गेले। आपण दुष्काळाला तोंड देण्याच्या करता पाझर तलाव, साठवण तलाव केले। एवढा पाऊस पडला ढगफुटीसारखा की त्याच्या पाण्याच्या लोंढ्यामुळे ते तलाव पण कुठले, त्याच्यात माझ्या शेतकऱ्याची जमीन खरडून गेली, माती शिल्लक राहिली नाही। आम्ही आता
त्याची जमीन पूर्ववत करण्याच्या करता काय खर्च येईल आणि काही माझ्या शेतकऱ्यांची बळीराजाची त्या पाण्याच्या लोंढ्यामुळे गाळ आणि बाकीच्या सगळे घाण त्या विहिरीमध्ये गेली आणि विहीर त्या काळात भरून गेलेली, त्यालाही पुन्हा विहीर खोदण्याच्या करता मदत केल्याशिवाय तो माझा शेतकरी त्याच्या काळ्या इथला पाणी देऊ शकत नाही. आणि मी पण शेतकरी आहे, सुजय पण शेतकरी आहे, काशीनाथ ताते शेतकरी आहे, आम्ही सगळीजण शेतकऱ्याच्याच पोटी लोक आहोत, कार्यकर्ते आहोत. तसं समजू नका. आज पण मी पार्वतीला गेल्यावर माझ्या शेतीवर एक चक्कर मारल्याशिवाय मला चैन पडत. टीका करणं त्यांचं काम आहे. अशा प्रकारचं संकट येतं त्यावेळेस वारेमाप काही ना काही मागण्या करायच्या, तो त्यांचा अधिकार आहे. ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो कायद्या संविधानाने दिलेला आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. आम्ही माझ्या राज्यातल्या मराठवाडा, अहिल्यानगर जिल्हा, तिकडे जळगाव जिल्हा, तिकडे विदर्भातला करतो. त्या निमित्तानं विजयाच्या दशमीच्या शुभमुहूर्तावर माझ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो, बाबांनो तुम्ही नाव में घेऊ नका, तुम्ही खचू नका. तुम्ही काढलेल्या कर्जाचा ताबडतोब मी तुम्हाला वसुली करण्याच्या करता नोटिसा पाठवणार नाही. आम्ही आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढावा लागणार आहे. केंद्र सरकारने मध्ये पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये मदत केली. ज्या ज्या वेळेस अशी संकट येतात त्यावेळेस केंद्र आपला आंबेडकरांचा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रामध्ये देखील समजुतीनं घ्या. तुम्ही अजिबात काही जण तुमच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला त्या राग कसा तुमच्या मनात येईल. आम्ही पण आता 3 दिवस मी फिरत होतो, मला कळत होतं ज्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये पाणी जातं त्यावेळेस तिचा सगळा संसार त्या अडचणीमध्ये येतो, त्यावेळेस ती संतापलेली असते, तिला राग आलेला असतो. आपण समजून घेतलं पाहिजे. शेवटी माझा शेतकरी त्या पाण्यामध्ये उभा राहतो. आज माझ्या इथल्या पारनेरच्या परिसरामध्ये बोलायचं झालं तर तूर असेल, कांदा असेल, बाजरी असेल, मका असेल, सोयाबीन असेल, भाजीपाला असेल, फळबागा असेल, जे काही होतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि त्याच्याकरता माझी आपल्याला विनंती आहे, आम्ही पण सगळ्या कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी ज्यावेळेस शेतकरी तो पोटतिडकीनं सांगतोय त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत डोकं ठेवून त्याचे प्रश्न ऐकून घेण्याचा प्रयत्न करा, त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न. त्याच्यामध्ये उद्याच माझ्या माहितीप्रमाणे आम्ही मिटिंग ठेवलेली, कुंभमेळ्याची पण मिटिंग सीएम साहेबांनी ठेवलेली आहे आणि याही संदर्भातली मिटिंग ठेवलेली आहे. याही बद्दल आपण कुठली शंका काशीनाथराव दाते कार्यकर्ते असतील त्यांनी इतर रोजगार मेळावा ठेवला. मी बघत होतो वेगवेगळे जण वेगळ्या पद्धतीने आपली भूमिका मांडत होते. मित्रांनो, पारनेरच्या परिसरामध्ये जे काही सुपा परिसर आहे तिथं मोठ्या प्रमाणावर एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न आपण केला. विंडमिल त्याच्यातनं आपण उभ्या केल्या, त्याच्यामध्ये अजूनही काही एमआयडीसीचं क्षेत्र आपण वाढवतो. ज्यावेळेस माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये तर रांजणगाव असेल, माझं चाकण असेल, माझं त्या ठिकाणी तळेगाव दाभाडे असेल, त्याच्यामध्ये इतर जेजूरचा भाग असेल, सासवडचा भाग असेल, सिंजवडीचा भाग असेल, खूप भाग तिथे इंडस्ट्री आली, इंदापूरला आली, बारामतीला आली. मित्रांनो, शेवटी
तरुणांच्या तरुणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे। आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं हजार एक मुला मुलींनी आजच्या या रोजगार मेळाव्याच्या करता मुलाखती त्यांच्या घेतल्या वेगवेगळ्या कंपन्यांनी। आता जॉब कार्ड एक प्रायोगिक तत्वावर आम्ही काहींना दिले। त्याच्यामध्ये मुलांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला नावमेद करत नाही, पण अलीकडच्या काळात 10वीचा निकाल लागू 12वीचा निकाल लागू आपण लिस्ट बघितली तर त्याच्यात मुलं खाली असतात आणि मुलींचं प्रमाण अतिशय चांगल्या पद्धतीनं मेरिटमध्ये 90, 95, 99% पर्यंत ते मार्क मिळवतात। आज आपल्या घरातल्या मुली मिळू शकतात, आम्हाला अभिमान आहे की आमचीच मुलगी आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल दुमत नाही। पण मुलांनो आता भेदभाव राहिलेला नाही। आता 2 मुलींना मी जॉब कार्ड दिलं। मी सुजय, संग्राम, काशीनाथराव, विजय त्यांना विचारत होतो, तिला 2-2 जॉब कार्ड मिळाले। त्या मुली एवढ्या हुशार की दोन्ही कंपन्यांनी त्या दिवशी निवड केली। मी त्यांना विचारलं, का बाळ कुठं जाणार? ते म्हणले जरा आज रात्री विचार करते दोन्हीपैकी कुठल्या कंपनीत जायचं। पोराव तुम्हाला एक कंपनी हे नुसत्या शिक्क्या बिट्ट्या चकाट्या मारायचं बंद करा। मी माझा बारामती तालुका बदललाय ना, शब्दाचा कडक आहे, सगळ्यांना माहिती। आज पण महाराष्ट्रात फिरत असताना मला तर लोक घाबरतात, घाबरू नये पण ते घाबरतात। मी कधी असल्या शिक्क्या बिट्ट्याला सावधपणा करून देत नाही। तुम्ही तुमच्या मागण्या करा, तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही पोलिसांना सांगू। कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी करू नका। कुणाची दादागिरी, कुणाची मगरुरी, कुणाची दंडेशाही, कुणाची हुकुमशाही हे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार चालू देणार नाही। परंतु आपण पण समंजस भूमिका घेतली पाहिजे। आज आता तुमचे मीटिंग झाल्यानंतर सभा झाल्यावर मी ITI मध्ये पुन्हा जाऊन त्या इंडस्ट्रीशी बोलणार आहे। त्यांच्याही काही समस्या असू शकतात, विजेच्या बद्दल समस्या असू शकतात, पाण्याच्या बद्दल समस्या असू शकतात, रस्त्याच्या बद्दल समस्या असू शकतात। काही जण त्यांना त्रास देऊ शकतात की मला स्क्रॅप दिलं पाहिजे, मलाच त्या ठिकाणी टेंडर मिळालं पाहिजे, माझीच मशिनरी लावली पाहिजे, माझंच ऐकलं पाहिजे। अरे ते आपल्या इथं येऊन गुंतवणूक करतात, आज करोड रुपये तिथं लावतात आणि त्याच्यात इंडस्ट्री उभी राहते। त्याच्यातनं जर आपण नीट काम केलं, जर तुम्हाला तिथं नीटपणे मोबदला मिळत नसेल तुम्ही आम्हाला सांगा। आपल्याकडे कामगार विभाग आहे, आपल्याकडे उद्योग विभाग आहे, आम्ही पण त्यांना वेगवेगळ्या सवलती आम्ही उद्या त्यांना सांगू की बाबा आम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना जी मेरिटची IIT त्याच्यामध्ये इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर, आता AI चे दिवस आहेत, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यामध्ये त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात मराठीमध्ये। त्याच्या 500 कोटी रुपये माझ्या शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या पिकांच्या करता बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे, त्यामध्ये तुम्ही वापर केला पाहिजे। महाराष्ट्रात काही ठिकाणी झाला 70 टन ऊस निघायचा, त्याने AI चा वापर केला तर तो 110 पर्यंत। खताची बचत 50% होते, पाण्याची बचत 50% होते। आम्ही आमच्या भागात 2-3 वर्ष ते सिद्ध करून तेव्हा आता आम्ही इतरांच्या करता ते राबवतो। रिकव्हरी त्याच्यात होते, ऊस आपल्याला लवकर परिपक्व होतो, रानं लवकर मोकळी होतात, या अशा अनेक। फक्त अट एवढीच आहे, ठिबकचा वापर केला पाहिजे। आज आपला जिरायत भाग आहे ना बाबांनो, त्या इस्रायलमध्ये 4 इंच पाऊस पडतो तरी देखील आहे त्या पाण्याचा वापर 100 बारकाईने ते करतात। त्यांना ते शक्य आहे, आपल्याला सहज शक्य आहे। इच्छाशक्ती असली पाहिजे, दोन्ही राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे आणि तुम्ही पण जिद्दीला लागलं पाहिजे की इतरांना जमतं, मला काय नाही जमत। या प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जायचं। मी कृषी विभागाला सांगितलं, दत्ता भरणेकर आता ते खातं दिलेलं आहे, त्यांनाही सांगितलं की त्याच्यामध्ये लक्ष द्या। या आता आमच्या काशीनाथराव दात्यांनी मला काही वेगवेगळ्या प्रकारच्या तिथं निवेदन दिलंय, ह्यांच्या मार्फत
वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते घ्या अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आणि फक्त पारनेरमध्ये रस्त्याची कामं किती कोटीची सांगावी? 800 कोटीची पारनेरमध्ये सांगा. आता माझ्या पुढे 288 मतदारसंघ आहेत. जरा दमानी चाला. परवा 6 कोटी रुपये मला एका ठिकाणून देतो. मी तुमच्या या शहराच्या करता 6 कोटी दिले. आता आपण तिथं जाऊन भूमिपूजन केलं. आम्ही देतोय. पालकमंत्री देतील, मी देईल, मुख्यमंत्री देतील, इतर माझे सहकारी देतील. त्याबद्दल आपण काळजी करू नका. आम्हाला जसदेवी मोठ्या विश्वासाने निवडून दिलेलं आहे. त्याच्यात आता मित्रांनो नीट ऐका. लोकसभेला 48 जागांपैकी 31 आमच्या पडल्या. किती पडल्या? 31 जागा पडल्या. इथली पण आमची जागा गेली. 17 उमेदवारांनी आम्ही गप्प बसलो. आम्ही म्हटलं नाही की आमच्या मताची चोरी झाली. तुम्ही मतदार आहात, तुम्ही बटणं दाबलेली, त्याच्यावर तो तुमचा काय? बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला, संविधानाने दिलेला. त्याबद्दल लोकशाहीमध्ये जय पराजय चालतात. आम्ही खुल्या मनाने तो पराभव मान्य केला. आम्ही खचून नाही गेलो. आम्ही पुन्हा 6 महिन्यांनी तुमच्या पुढे येत असताना आमच्या लाडक्या बहिणींच्या करता काही योजना आणल्या. माझ्या दिव्यांगांच्या करता 1,500 रुपये आम्ही महिना द्यायचो, ते आता 2,500 रुपये केले. कारण की आमचे दिव्यांग व्यक्ती आहे, मदत झाली पाहिजे. आम्ही उपकार करत आहे. आमची जबाबदारी आहे जी शिवशाहू फुले आंबेडकरांनी आम्हाला विचारधारेनं शिकवलेली. त्या प्रकारे आता आमचे जास्त उमेदवार निवडून आले. मागच्या वेळेस इथं पारनेरला आपण मायनस होतो, लोकसभेला मायनस होतो. परंतु पुन्हा प्रत्येकाने प्रयत्न केला आणि काशीनाथराव ते एक शांत स्वभावाचा सहकारी सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं. दाते त्या ठिकाणी निवडून आले. अनेक लोक निवडून आले. माझ्या बारामतीचं उदाहरण सांगतो पारनेरकरांनो. लोकसभेची सीट बारामतीमध्ये 48,000 मायनस होती. मी म्हटलं नाही की माझ्या बारामतीची मतं चोरीला गेली. लोकांनी तिथं माझं नाही ऐकलं. मी मान्य केलं, पण नावमेद झालो नाही, खचलो नाही, पुन्हा दारात गेलो. म्हणलं आमदारकीला तुमचा कायापालट करायचा असेल तर एकच नाव आहे आणि मी शब्दाचा पक्का आहे, ते म्हणजे अजित पवार. त्यांनी मला माझं 48 मायनस भरून काढलं. 1 लाखाच्या पेक्षा जास्त मोठं दिलं. मग मी म्हणायचं मतं चोरली का? हे आलं ते शाणे म्हणतात चोरली. अरे खुल्या मनाने मान्य करा ना. लोकसभेला महाराष्ट्राने तुम्हाला पाठिंबा दिला, विधानसभेला महाराष्ट्राने आमच्या पाठिंबा दिला. परंतु एखादी गोष्ट खोटी सांगायची, रेटून सांगायची, बदनामी करायची, त्याही वेळेस आमचं असंच केलं. आमच्या मागासवर्गीयांना सांगितलं, आमच्या आदिवासींना सांगितलं, अरे संविधान बदलणार आहे, आता आरक्षण काढून टाकणार आहे, आता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सवलती मिळणार नाही. आणि एवढं बिंबवलं त्यांच्या सगळ्यांच्या मनावर. त्याच्यातून आमचा मागासवर्गीय समाज पण थोडासा बाजूला गेला, आमचा आदिवासी समाज पण बाजूला गेला. संविधानाच्या भीतीमुळं आमचा मायनॉरिटी मुस्लिम समाज पण बाजूला गेला. ही सगळी मते एकत्र धरली तर 40% तर हीच मतं झाली. या घटना ज्यावेळेस विकासाचा मुद्दा राहत नाही, मी पारनेरकरांना तुम्हाला सांगतो, विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवा. जर आपलं पारनेरचा कायापालट करायचा असेल, जर माझा फायदा तुम्हाला करून घ्यायचा असेल, विखे पाटलांचा फायदा करून घ्यायचा असेल, मुख्यमंत्र्यांचा फायदा करून घ्यायचा असेल, महायुतीचा फायदा करून घ्यायचा असेल, केंद्राचा पैसा, राज्याचा पैसा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे CSRचा पैसा, हे अशा पद्धतीनं जो काही निधी असतो, अनेक योजना आहेत, योजना आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही 15 लाखाच्या पर्यंत कर्ज वेगवेगळी आमची महामंडळ आहेत त्याच्यात देतो. 5 वर्ष 7 वर्षाच्या कर्ज देतो. व्याज सरकार भरणार, मुद्दल तुम्ही भरायचं, पण मुद्दल वर्षाच्या वर्षाला भरलं तरच व्याज देणार. का तर आर्थिक शिस्त लागली पाहिजे. माझ्या
सातारा जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात तिथं आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज, आपल्या नगर जिल्हा बँक किती 0% देते का? 0% व्याजाने. का? माझ्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जायला लागू नये. 3 लाखापर्यंत आम्ही पीक कर्ज, 2.5% तुमचं पीक कर्ज राज्य सरकार भरतं, 1.5% पीक कर्ज तुमचं केंद्र सरकार भरतं आणि 1-1.5% पीक कर्ज स्वतः राज्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहन करते. या प्रकारे आपलं चाललेलं आहे. मित्रांनो, आपण चांगली झाली पाहिजे, दर्जा चांगला असला पाहिजे. मी तर जाहीरपणे सांगतो, ज्यांना पुढारपण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर होऊ नका. नाही तर पुढारी व्हायचं आणि पुढे म्हणायचं कॉन्ट्रॅक्ट देणार. अरे पुढारी यांना कशाला तुला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे? ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्यांनी पुढारी बनवू नका, ज्याला पुढारी बनायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर होऊ नका. ज्याचं काम ज्यांनी त्यांनी करावं. परंतु काही जण पुढारपण पण करतात आणि गुत्तेदारी पण करतात. हे काही चालणार नाही. मग निर्माण होतात आणि त्यामुळं या कामाचा दर्जा हा त्या ठिकाणी चांगला ठेवण्याच्या करता आपण प्रयत्न केला पाहिजे. हा जनतेचा पैसा, एकट्याच्या घरचा पैसा नाहीये. मग अशी सुजय विखे पाटील म्हणले, सिस्पेस ना संस्था, आर्थिक संस्था, कधी कधी त्या पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने एक पिल्लावळ, एक जमात आहे. काहीतरी खोटं नाटक सांगायचं, कुणाला तरी सांगायचं आम्ही 15% देतो, 20% देतो. कधी सांगायचं 1ला 2 मोटरसायकली आम्ही देणार, 1000ला 2. पहिलं काही कुणाला थोडस देतात आणि नंतर आणि करोडो रुपये घेऊन पळून जातात. अजिबात त्यांच्या नादी लागू नका. त्यापेक्षा तुमची राष्ट्रीय काय, तुमची राज्य सहकारी बँक आहे, ज्या बँका उत्तम चाललेल्या आहेत तिथं गुंतवणूक करा. तुमच्या तालुक्यामध्ये पतसंस्था पण आहे, काही पतसंस्था निवड बंडल बाजार आणि काही मात्र चांगल्या आहेत. ज्यांची विचारधारा चांगली, जो योग्य काम करतो तो योग्य आहे का ते तपासा. तेवढं तर तुम्हाला तपासता येतं. त्या प्रकारे तुम्ही गुंतवणूक. आज एका पतसंस्थेने 1 लाख रुपयाची रस्त्यांना केली, त्यानंतर शेवटी अशा पद्धतीनं या कामाच्या करता लागला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीनं मधून रोजगार मेळावे घेतले जातील. त्याच्यात आमच्या पालकांच्या मुलांना कसा रोजगार देता येईल. परंतु रोजगार मिळाल्यानंतर, जॉब कार्ड मिळाल्यावर त्यांनी त्या कारखान्यामध्ये इमारेच नोकरी केली पाहिजे. नोकरी लागेपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर आहे. नोकरी लागल्यानंतर तिथं मालकांनी ठरवून दिलेलं, उद्योगपतींनी ठरवून दिलेली कामं करावी लागतील. हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मध्ये मला पुढे सांगितलं की पारनेर सहकारी साखर कारखान्याची कृती आणि म्हणे अजित पवारला येऊ देणार नाही. अरे मी काय घोडं मारलंय? मला येऊ देणार नाही. काय कुणी कायदा हातात घेणार आहे? आम्ही म्हणजे मी सकाळी 6 वाजल्यापासून काम करतो. कधी बघा, कोण मला नाही वाटत 6 वाजता उठून काम करत असेल. एक दिवस नाही करत, रोज 6ला कामाला सुरुवात करतो, रात्री 11 पर्यंत माझं काम चालतं. मला आवड आहे, मला लोकांचे प्रश्न सोडवायला आवडतं, निर्णय. आणि त्याच्यामुळं या बाबतीमध्ये गोष्टी होत असताना मला एक शिष्टमंडळ आलं. मी फोन केला, सहकार मंत्री आमचे बाबासाहेब पाटील आहेत उदगीरचे, लातूर जिल्ह्यातले. त्यांना म्हणलं पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या कृती समिती. काहींचं म्हणणं आहे की कोर्टाचा काही वेगळा निकाल आहे. कोर्ट सर्वोच्च कोर्टाचा निकाल तर आम्हाला ऐकावाच लागतो, सगळ्यांना ऐकावं लागतो. आणि 7 तारखेला मीटिंग लावलेली आहे. त्याच्यामध्ये जी काही चर्चा होईल
तुमच्याकडे कोर्टाची जर कृती समितीकडे ऑर्डर असेल तर ती दाखवा. तिथं साक्षरता असतील, तिथं सहकार सचिव असतील, सहकार मंत्री असतील आणि जे काही नियमाने असेल, कायद्याने असेल, कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याच्या करता कुणाचीच अडचण येण्याचं काही कारण नाही. आमचा त्याच्यामध्ये सुताराम देखील संबंध नाही. पण कधी कधी काही जर जाणीवपूर्वक कुणाची तरी बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, तशा पद्धतीनं ते घडतंय. मगाशी सिस्पेच्या बाबतीत जी फसवणूक केली ते सांगितलेलं आहे, त्याबद्दल मी एसपीशी पण बोलतो आणि वर डीजीशी पण बोलतो किंवा कोण याच्यामध्ये मध्ये त्या बीड मधला पण ते कुठे का कोण होतो ज्ञानधारक का काहीतरी, त्यांनी पण असाच बराच मोठा नंतर काहीतरी मध्ये पुण्यामध्ये त्यांच्या घरातल्या काही लोकांना पकडलं. प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी जप्त करण्याचा पण आपण कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे आणि मग ती जप्त करून नंतर आपण ती विकतो आणि त्याच्यातनं ज्यांचे फसवणूक झालेले पैसे गेलेले रेकॉर्ड प्रमाणे त्यांना देण्याचं काम त्या बाबतीमध्ये करतो. एकंदरीतच या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये ज्यांच्या विहिरी खचल्या असतील, शेतजमीन खरडून गेलेली असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी, त्या सगळ्याच्या बाबतीत आमचा प्रयत्न आहे ही सगळी मदत तुम्हाला दिवाळीच्या आत तुमच्या अकाउंटला, तुमच्या खात्यावर बँकेमध्ये हे पूरग्रस्तांची देण्याचं आमच्या महायुती सरकारने ठरवलेलं आहे. विजू त्या बाबतीमध्ये तिथं तुमचं काम, तरुण वगैरे तुमच्या पाठीशी आहे, परंतु ही तरुणांचं सळसळत रक्त, हा त्यांचा जल्लोष, हा त्यांचा उत्साह, हा योग्य कामामध्ये आपण लावला पाहिजे. त्यांच्याकडनं योग्य पद्धतीनं आपण त्यांची मदत त्या ठिकाणी घेतली पाहिजे. त्या प्रकारचं चांगलं काम तुम्ही करा. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत, परंतु चुका होऊन देऊ नका. कायदा हातात कुणी घेण्याचा भानगडीमध्ये पडू नका. त्यामध्ये दुसऱ्यांनी कुणी चुका द्या तर त्या लक्षात आणून द्या. त्याच्या संदर्भातली पण कारवाई त्या बाबतीमध्ये केली जाते. मित्रांनो, मला पण खूप भाषण करता येतं, आरेला कार्य करता येतं, तुम्हाला ऐकायला बरं वाटतं. तुम्ही कसा बोलला दादा, कसा बोलला, अरे त्याच्यामुळे काय तुझी सध्या काही चूल पेटणार आहे का? व्यवहाराने काही गोष्टी बोलाव्या लागतात, व्यवहाराने तुम्हाला सांगावं लागतं. कार्यक्रम नीटपणे तुमच्या मनात लागतो आणि नुसतं वरवर बोलून वेळ मारून नेऊन चालत नाही. त्याकरता पर्यंत त्याच्या पाठीशी उभं राहतं. चढ उतार प्रत्येकाच्या राजकीय जीवनामध्ये येतात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, परंतु मी नेहमी राज्याला सांगतो, माझ्या जनतेला सांगतो, बाबांनो, जर अपयश आलं तर खचून जाऊ नका, नावमेद होऊ नका, परंतु यश मिळालं म्हणून हुरळून पण जाऊ नका. यश पण नीटपणे पचवा, जमिनीवर पाय ठेवून चाला. आमच्या लाडक्या बहिणींची सेवा करा, आमच्या मुलींना मान सन्मान द्या. त्यांच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघू नका. कुठल्याही पद्धतीनं विकृती ही कुणी त्या बाबतीमध्ये दाखवता कामा नये. साधू संतांचे विचार, निर्व्यसनी विचार हे डोळ्यासमोर सतत ठेवले पाहिजे. तो विचार आपल्याला संत तुकाराम महाराजांनी, माऊलींनी त्या बाबतीमध्ये शिकवलेला आहे. आज मला ते रस्त्याच्या बद्दल मी ज्यावेळेस कायमच्या बद्दल निर्णय घेईन, कारण शेवटी फाईल अर्थ म्हणून माझ्याकडे येते, त्यावेळेस जास्तीत जास्त जे काही पारनेरला देता येईल ते देण्याचा प्रयत्न करीन. परंतु त्याचबरोबर पारनेर शहर पाणी पुरवठा योजनेला मान्यता देण्याच्या बद्दल पण आमदारांनी पत्र दिलेलं आहे. पत्र दिलेलं आहे, टाळे काय वाचवतात हे असलं बघा, ओळख काय कुणाला माहिती. आणि पारनेर शहर विकास आराखडा मी आता विचारलं, हा विकास आराखडा आमच्या एकनाथराव शिंदे, आमचे नगर विकास खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गेलेला. मी उद्याच मंत्रालयात आहे, माझ्या बऱ्याच मीटिंग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा समवेत आहे. तो डीपी विकास आराखडा हा तातडीनं मंजूर करण्याच्या करता मी निश्चितपणे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जनतेने मोठ्या संख्येने ही मागणी केलेली, लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली आहे.
त्याच्यामुळे या दोन्हीच्या बाबतीत पारनेर शहर पाणीपुरवठा योजनाला निधी आणि पारनेर शहर विकास आराखड्याला पण करता माझ्याकडनं तुम्हाला सहकार्य होईल, माझ्याकडनं सर्वतोपरी मदत होईल याबद्दलची ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या सगळ्याच्या निमित्तानं देतो। अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही, कारण आपल्यालाही दसऱ्याच्या प्रत्येकाला आपण सोनं देत असतो, त्यांना वडीलधाऱ्यांच्या दर्शन घेत असतो। ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे, ही आपली माणुसकी आहे। माणुसकी जपा, आपली संस्कृती जपा, त्याला कुठं धक्का लागू देऊ नका आणि जातीय सलोखा ठेवा। हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। परंतु कधी कधी काही लोक भावनेच्या भरात ते विसरून जातात। भावनेच्या भरात तेवढ्यापुरतं बरं वाटेल, परंतु समाजाला पुढे द्यायचं असेल, भारताला पुढे द्यायचं असेल, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे द्यायचं असेल तर जातीय सलोखा हा आपल्याला ठेवावाच लागेल। हे पण तेवढंच मी तुम्हाला निसून या निमित्तानं सांगतो। त्याच्यातच तुमचं आमचं सगळ्यांना कुणीही जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका। ही छत्रपती शिवाजींची नाही, शाहू फुले आंबेडकरांची नाही, हे आपण लक्षात घ्या। हे विजयाच्या शुभमुहूर्तावर 3.5 मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, काहींना आवडेल काहींना आवडणार नाही, परंतु माझे विचार स्पष्ट असतात, माझी भूमिका स्पष्ट असते। त्या संदर्भामध्ये मी आजच्या करता मला काशीनाथराव दाते, आमचे विजय आवटी आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी, माझ्या महायुतीच्या सर्व माझ्या जीवाभावाच्या सहकार्यांनी इथं बोलवलं। आज इथं म्हणजे दसऱ्याचा दिवस असताना आमचा सुजय पण आला, त्याचबरोबर आमचा संग्राम पण आला, बाकीचे पण सगळे सहकारी आले, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। आपण पण मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो आणि एक आगळा वेगळा अशा पद्धतीचा महायुती रोजगार मेळावा आमच्या विजय आवटीने आयोजित केला, त्याबद्दल त्यांच्या टीमला मी मनपूर्वक त्याचे आभार मानतो। असंच सातत्य तुम्ही टिकवा आणि आपले जे काही जिरायत भाग म्हणून आपल्यावर जो ठपका आहे तो ठपका पुसून काढण्याच्या करता आमच्या सगळ्यांची तुम्ही मदत घ्या, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद। आणखी आनंददायी झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विक्रमसिंह करंजकर हे उपस्थित मान्यवर सभापती विक्रमसिंह करंजकर आणि राष्ट्रवादी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री पवारसाहेब आपल्या मेधा पाटकर यांचं व्हॉट्सअप हॅक, व्हिडिओ पोस्ट करत हॅकर्सच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये असं मेधा पाटकर यांच्याकडून आवाहन। हॅकर्सकडून व्हॉट्सअपद्वारे पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती। रत्नागिरीत दांडिया नाईट कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांनी वाजवली विविध वाद्य। उदय सामंत प्रतिष्ठान आणि युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कार्यक्रमात सामंत यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा। धुळ्यातील महिलांनी रचला जागतिक विक्रम, संस्कृती आणि स्वरक्षणाचा महासंगम।